199/1 ते 72 मौजे भांडू तालुका कुर्ला देवीपाडा गावदेवी रोड भांडू पश्चिम यांचे विशेष सर्वसाधारण सभेला आपण आता गणपूर्ती 36 लोक मिनिट्स ग्रुपाप्रमाणे आपण चालू करू शकतो मीटिंग, कारण आपल्याला मॅजॉरिटी मिळालेली आहे। मीटिंग सुरुवात करण्यापूर्वी नियमाप्रमाणे अध्यक्ष निवडण्याची एक प्रथा असते, त्यामुळे आपल्या मी सभासदांना विनंती करतोय की उपस्थितांपैकी आजच्या सभेचा अध्यक्ष करण्यासाठी मी विनंती करतोय सभा अध्यक्ष निवडण्यासाठी आपल्यामधील कोणीही एक सभासद या सभेचा अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर यायचं आहे। कोणाला सभेचा अध्यक्ष व्हायचं आहे त्याच्यासाठी सूचक, सभा अध्यक्ष निवडीसाठी सूचक सभासद क्रमांक 4 माईक सभासद क्रमांक 4 बाळासाहेब दिनकर पाटील, सभाध्यक्ष चंद्रकांत शिवाजी पवार सर यांनी सभाध्यक्ष पद ग्रहण करावे। धन्यवाद साहेब। श्री चंद्रकांत शिवाजी पवार या आजच्या सभेचे अध्यक्ष जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत होते। सभा अध्यक्ष म्हणून श्री चंद्रकांत शिवाजी पवार, सूचक बाळासाहेब दिनकर पाटील, अनुमोदक भालचंद्र विठ्ठल मांढरे, सभासद क्रमांक 24 अनुमोदक। धन्यवाद साहेब। भालचंद्र विठ्ठल मांढरे यांनी अनुमोदन करून आजच्या सभेचा अध्यक्ष श्री चंद्रकांत शिवाजी पवार यांना निवड केलेली आहे। सर्वांचा मनपूर्वक आभार। सभा अध्यक्ष म्हणून चंद्रकांत शिवाजी पवारांना मी विनंती करतो की त्यांनी मला पुढील कार्यक्रमासाठी सुरुवात करण्यासाठी परवानगी द्यावी। नमस्कार। सर्वप्रथम गावदेवी कृपा व्यवसाय मंडळाचं मी ऋणी आहे, कारण की त्यांनी मला अध्यक्ष म्हणून निवडले आहे। आणि मी 1 नंबर चाळीमध्ये 3 नंबर रूम आहे माझा। गेली 7 वर्ष आपण या चाळीत आनंदाने राहतोय, एकमेकाच्या दुःखात अडीअडचणीत आपण हिरेने भाग घेतोय, अनेक समस्यांना आपण तोंड दिलं, खूप प्रॉब्लेम आपण फेस केले। चाळीत गटार व्यवस्था नव्हती, गटार तुंबायची, लाईट व्यवस्था नव्हती बरोबर, वॉशरूम बरोबर नव्हते, काय तुमच्या रूममध्ये पाणी गळायचं, पाण्याचा प्रश्न होता। आपण भरपूर सगळे प्रश्न जवळजवळ सोडवले आणि एकमेकांच्या अडीअडचणीला आपण नेहमी उभे राहिले। आपल्यात काही भांडण झाली, वादावाद झाले, पण आपण कधी मनभेद ठेवले नाही, मतभेद झाले पण मनभेद ठेवले नाही। आज आणि आपल्या सगळ्यांची एक इच्छा होती, जवळजवळ आपल्या 2 ते 3 पिढ्या आपल्या या ठिकाणी वास्तव करून गेल्या आणि प्रत्येकाची एक इच्छा होती, प्रत्येकाच्या डोळ्यात एक आशा होती, अपेक्षा होती की आपलं सुद्धा एक हवेशीर उंच असं एरिया जास्त असेल, सेल्फ कंटेंट असेल, म्हणजे वॉशरूम असेल, त्याच्यात असं आपलं घर असेल, प्रत्येकाची एक आशा होती। आणि आज आपण गावदेवी मातेच्या कृपेने आज आपण त्याला सुरुवात करत आहोत। आणि मी या कार्यक्रमासाठी, या सभेसाठी साहेबांना विनंती करतो की त्यांनी मीटिंग चालू करावी। धन्यवाद अध्यक्ष साहेब। सर्वप्रथम शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पाचं आपण पूजन करायचं। मी आपल्या उपस्थित महिलांना विनंती करतो की ते शेजारीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आणि गणपती बाप्पाला समईचं हे करून
पूजन करायचंय. या पाच जणी पाहिजे. करतो की आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि भ्रमणध्वनी आपल्या असते तर ते सायलेंट मोडला ठेवा. आपल्या प्रत्यक्ष जागेवर उभे राहावं. भारतीय राष्ट्रगीताला आपण सुरुवात करणार आहोत, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या जागेवर शांतपणे उभं राहून जनगण मनन म्हणायचं माझ्या बरोबर. धन्यवाद. सुरुवात करायची. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलगित रंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. कसं उभं राहायचंय. आपल्या गावदेवी कृपा या मध्ये काही आपलेच सभासद स्वर्गवासी झाले, त्यांच्यासाठी 2 मिनिटं आपल्याला श्रद्धांजली व्हायचे. धन्यवाद. सर्वांनी आता आपलं आसन ग्रहण करायचं आहे. विशेष साधारण सभेला सभा अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी आपल्याला परवानगी दिली आहे. विशेष सर्वसाधारणची सभेचा नियोजन आणि आयोजन कशासाठी असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या 3310 अंतर्गत 300 स्क्वेअर फीटाचं घर मिळण्यासाठी आज ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवलेली आहे. या विशेष सर्वसाधारणमध्ये आज आपण 40 लोकांचं प्रोजेक्ट घेऊन जाणार आहे. त्यामध्ये काही दस्तावेज भरायचे असतात. सर्वसाधारण सभेमध्ये मुख्य प्रवर्तक 10 प्रवर्तकांना निवड करायची असते. मुख्य प्रवर्तकाला सर्व ठिकाणी जाण्यासाठी राईट दिलेली असते. कारण का की सगळे आपण 40 जण काय एसआरएला जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण एकाला कोणाला तरी त्या सर्वांची सही करण्यासाठी अधिकार देतो. ते अधिकार आपण सर्वसाधारण सभेमध्ये तुमच्याकडून उपस्थित करून सूचक आणि अनुमोदक प्रत्येक विषयाला अनुसरून सूचक अनुमोदक यांनी होकार द्यायचे आणि सर्वांनी हात उंच करून सांगायचं की सहमती आहे म्हणून. कारण ही सभा जी असते ती ऑन रेकॉर्ड एसआरए मध्ये जाते. त्यामुळे ऑन रेकॉर्ड इथे व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी चालू असणार. ज्या वेळेला जे आपण एक मुद्दे घेऊ त्या मुद्द्याला प्रत्येकाचा सभासदाचा हात वर पाहिजे. सहमतीसाठी वर पाहिजे. 10 मुद्दे फक्त आपल्यासाठी आहेत. 10 मुद्द्याला मी तुम्हाला त्रास देणार आहे. त्याच्यामुळे मला सहकार्य करायचे आहे ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. विशेष सर्वसाधारण सभेची आपल्याला सर्वांना नोटीस मिळाली की नाही? मिळाली आहे ना? प्रत्येकाकडे नोटीस आहे. प्रत्येक नोटिसीमध्ये एक मुद्दे येणार आहेत. मी वाचून दाखवणार आहे. ते बरोबर असणार आहे की नाही हे आपण सांगायचे पडताळून. बरोबर आहे. विशेष सर्वसाधारणची नोटीस आपण
पुण्यनगरी पेपरला 9 जूनला दिली होती. त्याची आपण संस्थेच्या ब्लॅकबोर्डवर मीटिंगचा आपण त्यावेळेला पण सर्वांना सूचित व्हावं म्हणून ती आपण एक नोटीस इन जनरल न्यूजपेपरला दिली होती आणि ती 9 जूनच्या पेपरला आलेली आहे. त्याच्यामुळे आपण कोणीही आपल्याला त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे की बाबा इथे मीटिंग घ्यायची नाही, म्हणून आपण पुढे आज 16 तारखेची विशेष सर्वसाधारण सभा लावलेली आहे. या सभेला सुरुवात करण्यापूर्वी कोणाच्याही मनात किंतु परंतु असेल ते आपण दूर ठेवा, कारण आपण सगळ्यांनी मिळून इथे आनंदितपणे या मीटिंगला आपण सुरुवात करून एक एक मुद्दे आपण पास करूया. थोड्याच वेळात तिथे आपले विकासक पण येणार आहेत. त्याच्यामुळे विकासक आल्यावर त्यांना आपल्या वेळेअभावी उगाच बसवून ठेवायचं नाही म्हणून आपण या मीटिंगला सुरुवात केली आहे. 15-20 मिनिटात विकासक पण इथे येणार आहे. ज्यांना कोणाला प्रश्न विचारले विकासक आहेत आमचे वास्तुविशारद पण आलेले आहेत, त्यांना विचारू शकता, पण ते मुद्दे कायद्याला अनुसरून असावे हीच मी तुम्हाला प्रार्थना करतो. सर्वप्रथम मुद्दा क्रमांक 1 सभाध्यक्ष निवड केलेला आहे. आता आपण एक एक मुद्द्याला बगल घालून पुढे जाणार आहे. ठराव क्रमांक 1 विशेष सर्वसाधारण सभेकडून महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मोफत घरकुल योजना राबवण्यात दिलेल्या मान्यतेवर शिक्कामोर्तब करणे. यासाठी मला सूचक लागणार आहे. सूचक माहित प्रत्येकाने सूचकचं नाव स्पष्ट सांगायचं आहे, कारण ते रेकॉर्डला घ्यायचं आहे. सभासद क्रमांक 13 उषा पांडुरंग डांगे सूचक. अनुमोदक कोण आहे? माईक वर बोला जरा, मी सर्वांना कळेल. विकास भागवत कोळटकर रूम नंबर 14 अनुमोदन. विशेष सर्वसाधारण ठराव क्रमांक 1 आपल्या समोर मांडतोय. विशेष सर्वसाधारण सभेकडून महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मोफत घरकुल योजना राबवण्यात दिलेल्या मान्यतावर शिक्कामोर्तब करणे म्हणजे गावदेवी कृपा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नियोजित सभासद यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. त्याच्यासाठी सूचक आहे सभासद क्रमांक 13 सौ उषा पांडुरंग डांगे. अनुमोदक आहे सभासद क्रमांक 14 श्री विकास भार्गव कोळतरकर. बरोबर आहे ना? हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हात उंचावून आणि हो शब्द जोरात बोलायचं आहे, मान्यता आहे म्हणून. हात वर करा, रेकॉर्ड होते. हात वर ठेवा. 10 सेकंदासाठी प्रत्येक ठरावाला हात वर पाहिजे. रेकॉर्ड झाल्यानंतर हात खाली करा. ठराव क्रमांक 2 ला सर्वांची मान्यता आहे. कोणाचा विरोध आहे? नाही ना? ठराव क्रमांक 1 मान्यतासाठी सहमत. 27 किशोर ज्योतिराव कनवट. अनुमोदक सभासद क्रमांक 7 प्रकाश तुकाराम शेला. अनुमोदक. कोणाचं नाव सुचवताय तुम्ही? बाळासाहेब दिनकर पाटील. सुचकाला विचारलं. बाळासाहेब दिनकर पाटील. धन्यवाद साहेब. हा ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. त्यासाठी आपला हात वर करून परत मी एकदा वाचून दाखवतो. हा ठराव क्रमांक 2 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाच्या निवडीस मान्यता देणे. सूचक सभासद क्रमांक 27 श्री किशोर ज्योतिराम गणवट. अनुमोदक सभासद क्रमांक 7 श्री प्रकाश तुकाराम शेला. या दोघांनी मिळून श्री बाळासाहेब दिनकर पाटील यांची मुख्य प्रवर्तक म्हणून निवड केलेले. हा ठराव मी तुमच्याकडे मागतोय. तुम्ही हात वर करून हो जोरात बोलायचंय. मी मुख्य प्रवर्तक बाळासाहेब दिनकर पाटील यांना व्यासपीठावर बोलवतोय. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत होऊन जाऊ दे. बाळासाहेब दिनकर पाटील गावदेवी कृपा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नियोजित संस्थेचे मुख्य प्रवर्तक म्हणून बाळासाहेब दिनकर पाटील यांचं व्यासपीठावर स्वागत आहे. टाळ्या वाजवून जोरदार त्यांचं स्वागत करा. ठराव क्रमांक 2 सर्वानुमते सहमत.
ठराव क्रमांक 3 इतर 10 प्रवर्तकाच्या निवडीस मान्यता देणे. सूचक सभासद नंबर 35 बाळासाहेब गणपती शिंदे. अनुमोदन. सभासद नंबर 25 आदिवासी वाघ. अनुमोदन. धन्यवाद साहेब. मी आता काही सभासदांची नावं घेतो. तुम्ही दोघं जरा उभे राहा. तुम्ही सूचक आणि अनुमोदन म्हणून मी वाचून दाखवतो. तुम्ही फक्त हो 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 एवढं बोला. तो ठराव मी इथे समोर मांडणार. 10 प्रवर्तक त्यापैकी श्री किशोर ज्योतिराव गणवट. मी ज्यांची नावं घेतली त्यांनी फक्त उभे राहा म्हणजे लोकांना कळू दे की तुम्ही प्रवर्तक आहात. किशोर ज्योतिराव गणवट, बाळासाहेब गणपत शिंत्रे, यशवंत भरमूर चिंचनेकर, नामदेव बाळू भुईंपर, सुरेश श्रीपद खैरे, मनोज तुकाराम बागवे, रोहिणी नारायण केंजळे, सौ आशालता भगवान धुमाळ, श्रीमती उषा तानाजी कदम, सौ उषा पांडुरंग डांगे. सूचक आणि अनुमोदक यांना विनंती आहे की हे प्रवर्तक तुम्ही निवडत आहे. बरोबर की नाही? हाच ठराव मी सर्वांसमोर मांडतोय. हात उंचावून 10 सेकंद हात जरा वरती हवेत राहू दे आणि हो जोरात बोलायचंय. सर्वांनी हात वर करा. तुम्ही पण सभासद आहे. सर्वांनी हात वर करा. सभासद जेवढे आहेत त्यांनी हात वर करा. धन्यवाद. बसा. जोरदार टाळ्यांनी एकदा प्रवर्तक आणि मुख्य प्रवर्तकांचं स्वागत होते. जोरदार टाळ्यांनी. पुढील ठराव आहे नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावास मान्यता देणे. म्हणजे श्री गावदेवा कृपा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित ही जी आपण संस्था घेऊन चाललेलो आहे या संस्थेला एसआरएने मान्यता द्यायला लागते. यासाठी हा ठराव तुमच्या समोर मांडावा लागतो आणि हा ठरावाची प्रत आपण एसआरएला देणार की आमचं नाव हे रजिस्टर साठी ठेवा. दुसरी कुठली संस्था आली तर त्यांना नावासाठी दुसरा काहीतरी पर्याय द्या. त्यामुळे श्री गावदेवी कृपा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित यासाठी ठराव क्रमांक 4 नियोजित सहकारी संस्थेच्या नावास मान्यता देणे. यामध्ये मी तुम्हाला थोडंसं हे करतो की आज आपल्याला एसआरएला नाव द्यायचं पहिलं कन्फर्म आहे. पण समजा हे नाव जर एसआरए कडे ऑलरेडी असेल तर एसआरए आपल्याला म्हणणार की हे नाव आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्यासाठी अजून 2 नावं गावदेवी कृपेच्या नावानेच म्हणजे ओम गावदेवी श्री असं काहीतरी थोडंसं व्हेरिफिकेशन असलेली 2 नावं अजून मला तुम्ही या ह्याच्यामध्ये द्यायचे. पहिली प्रायोरिटी आपण असणार गावदेवी कृपा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेलाच. पण समजा कोणी रजिस्टर आपल्या ह्याच्यातच नाही दुसरीकडून जर समजा ती आलेली असेल आणि रजिस्टर झालेली असेल संस्था तर आपल्याला ते देणार नाही. त्यासाठी 2 नावं अजून एक्स्ट्रा आपल्याला एसआरएला द्यायला लागणार. त्याच्यामुळे तुम्ही डोक्यात ठेवा जी काय नावं द्यायची असेल ती आपण रेकॉर्डला घेऊ. सर्वप्रथम हा ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. ठराव क्रमांक 4 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावास मान्यता देणे. सूचक सभासद क्रमांक 2 सौ रोहिणी नारायण केंद्रे. सूचक अनुमोदक सभासद क्रमांक 1 अनिकेत अनिल सिंग. अनुमोदन. ठीक आहे. ठराव क्रमांक 4 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावास मान्यता देणे. सूचक सभासद क्रमांक 2 सौ रोहिणी नारायण केंजळे. अनुमोदक सभासद क्रमांक 1 अनिकेत अनिल सिंग. आज ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. श्री गावदेवी कृपा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित यासाठी सहमती तुमच्याकडून हात वर करून हो जोरात बोलायचं आहे. जरा रेकॉर्ड होईल. धन्यवाद. श्री गावदेवी कृपा हे पहिलं नाव असणार. दुसरं नाव ओम श्री गावदेवी कृपा म्हणून आपण देऊया टेंटेटिव्ह आणि तिसरं कोणाला सुचवायचं असेल तर सांगा.
नावदेवी माता प्रसारे योजना असं करता येते काय? बोला. हॅलो, श्री गावदेवी माता प्रसारे सहकारी धर्म संस्था असं करता येते का बघा? चालेल, धन्यवाद साहेब. गावदेवी माता. नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावास मान्यता मिळालेली आहे. धन्यवाद सर्व सभासदांचे. आपण 3 नावं सुचवतोय. त्यामध्ये पहिली प्रायोरिटी असणार आहे श्री गावदेवी कृपा एसआरएला, दुसरी प्रायोरिटी असणार आहे ओम गावदेवी कृपा एसआरएला आणि तिसरी प्रायोरिटी असणार आहे श्री गावदेवी माता. बरोबर आहे ना? ठराव तुमच्या समोर मान्यता झालेला आहे आणि हा ठराव आपण रेकॉर्डला घेत आहे. ठराव क्रमांक 5, नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव राखणे व संस्था पंजीकरणास मुख्य प्रवर्तकास अधिकार प्रदान करणे. म्हणजे कसं असतं, ज्या वेळेला आपण एकत्र सगळ्यांचे पत्र घेतो, दस्तऐवज घेतो आणि एसआरएला टाकतो, तेव्हा एसआरए सगळ्यांना बोलवत बसत नाही. त्यासाठी आपल्याला एक कोणतरी खमका माणूस तो एसआरएला सारखा जाऊन आपल्या संस्थेसाठी काम करेल, त्याच्यासाठी आपण मुख्य प्रवर्तक म्हणून निवडलेला आहे बाळासाहेब दिनकर पाटील यांना. बरोबर ना? हो, मुख्य प्रवर्तक. बरोबर ना? तर यांना आपल्याला कुठेही सही करायचे अधिकार द्यायचे आणि हे अधिकार विशेष सर्वसाधारण मध्ये घेतले जातात, पर्सनल घेतले जात नाही. त्यामुळे हा ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. त्यासाठी नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव राखणे व संस्था पंजीकरणास मुख्य प्रवर्तकास अधिकार प्रदान करणे. सूचक सभासद क्रमांक 16 सौ आशालता भगवान धुमाळ. सूचक. अनुमोदक सभासद क्रमांक 29 सुरेश संतू पाटील. सूचक. अनुमोदक. ठीक आहे, धन्यवाद साहेब. ठराव क्रमांक 5, नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव राखणे, संस्था पंजीकरणास मुख्य प्रवर्तकास अधिकार प्रदान करणे. सूचक सभासद क्रमांक 16 सौ आशालता भगवान धुमाळ. अनुमोदक सभासद क्रमांक 29 श्री सुरेश संतू पाटील. बरोबर आहे? हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. हात उभा करून जोरात हो बोलायचं. हात जरा वरती चालतंय. ठराव क्रमांक 5 सर्वानुमते सहमत. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे महाराष्ट्र व मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रवर्तक खाते उघडण्याचे अधिकार मुख्य प्रवर्तकास प्रदान करणे. ज्या वेळेला एखादी आपण सोसायटी बनवतो, चॅरिटी कमिशनरची नाही, गृहनिर्माण संस्था जेव्हा बनवतो तेव्हा बँकेत आपले पैसे द्यावायला लागतात. कारण जो काय आपला खर्च येतो तो संस्थेने केला असं आपल्याला दाखवायला लागतो. त्याच्यासाठी हा अधिकार कोणाला तरी एकाच सही कर, सगळे 40 जण काय सही करणार नाही. त्यामुळे आपण मुख्य प्रवर्तकाला, नियोजित संस्था असताना मुख्य प्रवर्तकाला ते राईट्स असतात की बँकेत तू खातं उघडू शकतो. तुझ्या म्हणण्याने तू कोणाला खजिनदार बनवायचे, सेक्रेटरी बनवायचे, ते मुख्य प्रवर्तकाला आपण अधिकार देतो. पण पहिला मुख्य प्रवर्तकाला अधिकार हा सर्वांच्या मतेने सहमत करून घ्यायला लागतो. तर ठराव क्रमांक 6 सहकारी गृहनिर्माण संस्थेचे महाराष्ट्र मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रवर्तक खाते उघडण्याचा अधिकार मुख्य प्रवर्तकास प्रदान करणे. म्हणजे श्री गावदेवी कृपा एसआरएस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने मुख्य प्रवर्तक हा सही करून बँकेचा व्यवहार करणार, त्याला आपण अधिकार देतो. त्यासाठी सूचक सभासद क्रमांक 32 श्री सुरेश श्रीपद खैरे. सूचक. अनुमोदक सभासद क्रमांक 28 नरेंद्र तुळशीधर भोसले. अनुमोदक. धन्यवाद साहेब. आज ठराव मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो आणि तुमच्या सहमतीसाठी समोर ठेवतोय. ठराव क्रमांक 6
सहकारी गृहनिर्माण संस्थेचे महाराष्ट्र मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रवर्तक खाते उघडण्याचे अधिकार मुख्य प्रवर्तकास प्रदान करणे सूचक सभासद क्रमांक 32 श्री सुरेश श्रीपद खैरे अनुमोदक सभासद क्रमांक 28 श्री नरेंद्र सुभेदार भोसले हा ठराव तुमच्याकडे सहमतीसाठी ठेवते हात उंचावून हो या शब्दात मला सहमती द्यायची हात उंचावून ठराव क्रमांक 6 सर्वानुमते सहमत धन्यवाद ठराव क्रमांक 7 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अप्पर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शासन तत्सम दप्तरी सह्या करण्यास अधिकार प्रदान करणे यासाठी ठराव क्रमांक 7 आपल्या समोर मांडतोय सूचक ठराव क्रमांक 7 सूचक कोणी नाही का सूचक सभासद क्रमांक 20 नामदेव बाळू सूचक अनुमोदक सभासद क्रमांक 31 सर्जेराव पांडुरंग टाके अनुमोदक धन्यवाद ठराव क्रमांक 7 उपजिल्हाधिकारी नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अपर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शासन व तत्सम दप्तरी सह्या करण्यास अधिकार प्रदान करणे सूचक सभासद क्रमांक 20 श्री नामदेव बाळू भुईवर बरोबर आहे भुईवर अनुमोदक सभासद क्रमांक 21 श्री सर्जेराव पांडुरंग डांगे बरोबर आहे हा ठराव तुमच्या समोर मांडतोय हात उंचावून हो जोरात बोलायचं आहे ठराव क्रमांक 8 योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविशारद व कायदेविषयक सल्लागार यांच्या नियुक्तीस मान्यता देणे ह्या ठरावाची मी तुम्हाला थोडीशी रूपरेषा सांगतो योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविशारद म्हणजे कोणती संस्थेची योजना राबवायची असेल तर यासाठी आपल्याला वास्तुविशारद म्हणजे आपलं ड्रॉइंग इमारत कशी बसणार आहे घराचा आपला आराखडा काय असणार आहे यासाठी संस्थेमार्फत एक वास्तुविशारद नेमला जातो त्या वास्तुविशारदाला आपण या सर्वसाधारण सभेमध्ये नियुक्ती करून त्या नियुक्तीचं आपण पत्र देतो की बाबा तू आमच्या या संस्थेसाठी वास्तुविशारद म्हणून काम करणार आहे त्यासाठी हा ठराव मी तुमच्या समोर मांडतोय या ठरावाला तुम्ही मान्यता द्या त्यानुसार मी वास्तुविशारदाला मुख्य प्रवर्तकाच्या हस्ते नियुक्तीचं पत्र देईन ठराव क्रमांक 8 योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविशारद व कायदेविषयक सल्लागार यांच्या नियुक्तीस मान्यता देणे सूचक सभासद क्रमांक 30 मनोज तुकाराम बागवे सूचक अनुमोदक सभासद क्रमांक 21 विवेक वसंत पवार अनुमोदक धन्यवाद साहेब आज ठराव मी तुमच्या समोर मांडतोय ठराव क्रमांक 8 योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविशारद व कायदेविषयक सल्लागार यांच्या नियुक्तीस मान्यता देणे